शिवाली माझी ती 11वीत होती, मी 12वीत होतो. ती माझ्याहून 1 वर्ष लहान आहे. आम्ही एका कॉलेजचे आहोत. आणि तेव्हा आम्ही आम्ही दोघे आमच्या दोघांचे कर्ली कर्ली केस होते. आणि आम्ही असं खूप म्हणजे आमची मैत्री कधी झाली आम्हाला कळलं नाही. आणि तुम्हाला खूप फनी वाटेल ही गोष्ट, पण आमचे कर्ली केस होते हे वन ऑफ द रिझन आहे आम्ही बहीण-भाऊ व्हायचं. की सगळ्यांना असं वाटायला लागलं की हे बहीण-भाऊ आहेत. हे सेम दिसायचो आम्ही थोडेफार आणि कर्ली कर्ली केस होते दोघांचे आणि माझे पण मोठे होते, तिचे पण मोठे होते. सो लोकांना वाटायला लागलं आमच्या कॉलेजमधल्या की हे बहीण-भाऊ आहेत आणि ते बहीण-भाऊ होत गेलं आणि रँडमली तिने 1 वर्ष ठरवलं की आपण राखी बांधायची. आणि ती बोलली की दादा आपण ह्यावर्षी रक्षाबंधन करूया. मी म्हटलं तुला गिफ्ट पाहिजे म्हणून तू हे सगळं करत नको करू, मी तुला असंच गिफ्ट देतो. म्हणजे नाही नाही रक्षाबंधन करूया. आणि तेव्हापासून आता आय फील अराउंड 7-8 वर्ष आली आम्ही रक्षाबंधन करतो. आणि न चुकता रक्षाबंधन जरी मिस झालं तरी दरवर्षी ती राखी बांधतेच. ती कधी ना कधी गणपतीत येते घरी किंवा कुठे सेटवर शोधते मला. पण कसं ना कसं करत ती येते आणि गेले 7-8 वर्ष आले एकदाही रक्षाबंधन मिस नाही झालंय. त्यामुळे ती ती मैत्रीण नाही, ती म्हणजे ती जी जी फिलिंग मला माझ्या लहान भावासाठी उत्कर्षसाठी तशी शिवालीसाठी आहे. मग तिच्यासाठी खूप फॅमिलीवाली फिलिंग आहे. आणि सेम प्रशांतसाठी पण. म्हणजे प्रशांत आणि मी पण असे भेटलो आणि मी नेहमी प्रशांतला म्हणतो की यार मी नेहमी सगळ्यांचा ना मोठा भाऊ होतो. तर मला कोणतरी मोठा भाऊ सापडला प्रशांत नागटीच्या रूपात. आणि म्हणजे तो ज्या लेवलला होता तेव्हा, म्हणजे मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा मराठी गाणं हिट आहे म्हणजे ते प्रशांतचं आहे. असं असा झोन आहे. अजूनही तोच आहे. म्हणजे हिट गाणी म्हणजे प्रशांतची गाणी असतात. मी नेहमी म्हणतो की प्रशांतची गाणी हिट होत नाहीत. जी गाणी हिट असतात ना ती प्रशांतचीच असतात. दुसऱ्यांची गाणी नसतात. ती जी हिट होतात ती प्रशांतची गाणी असतात. सो मला तो त्याच्या पीकला होता जेव्हा मला भेटला. आणि त्याला बघून कोणीही डाऊन टू अर्थ होईल. म्हणजे तो स्वतः इतका डाऊन टू अर्थ आणि हंबल आहे. किंवा त्याच्या घरी त्याचं घर हे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट सारखं आहे. त्याचे दरवाजे उघडे असतात. सगळ्यांसाठी जेवण असतं. जेवढी लोकं जातील तेवढी जेवूनच बाहेर येणार. म्हणजे किती लोकं राहतात, किती लोकं जेवतात हे त्यालाही माहीत नसतं. मित्रांचे मित्र, त्यांचे मित्र सगळे येऊन तिकडे राहतात, खातात. म्हणजे त्या माणसाला इथला तर मी म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीचा सलमान खान आहे तो. त्याचं गॅलेक्सी अपार्टमेंट आहे. त्यामुळे तो पहिला इंडस्ट्रीतला असा माणूस होता जो मला म्हणजे मोठा भाऊ म्हणून लाभला. म्हणजे मी त्याला दादा बोलत आहे, मी प्रशांतच बोलतो. पण मला खूप एक सेफ आणि एक म्हणजे गरज लागली तर मी कोणाकडे जाऊ शकतो, तर मी प्रशांतकडे जाईन इंडस्ट्रीत. सो तो इतका माझ्या जवळ आहे.